आयुष्यात परीक्षेला सगळेच जण घाबरतात, पण परीक्षा काही केलं संपत नाही. म्हणजे शाळेत परीक्षा, नोकरी शोधताना परीक्षा, नोकरी मिळाली तरी छोकरी शोधताना परीक्षा. तर आता इथं होणार आहे एक छोकरी शोध परीक्षा, म्हणजेच वधू परीक्षा. आणि ही वधू परीक्षा घेऊन येत आहेत सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केतकर. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नव तरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. वा 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 वा, ही छान जागा आहे. या ठिकाणी आपण एकमेकांशी गप्पा मारू शकतो, प्रश्न विचारू शकतो. तू मला विचार, मी तुला विचारतो. सगळ्या शंका आपण घालून टाकूया आणि मग सुखाने संसार करू. लेडीज फर्स्ट. विचारा ना प्रश्न. लेडीज फर्स्ट म्हणालोय मी. अच्छा, मला वाटलं बायकांनी पहिली उत्तरं द्यायची. विचार विचार. हा. विचार विचार, घाबरू नको, मी आहे. हे असले कपडे घालून मासळी बाजारात फिरायची दळभद्री आयडिया कुणाची आहे? आईची कटकट. आईची सतत कटकट असते. मुलीला भरजरी असा पोशाख घाल, साडी घाल आणि जा उन्हामध्ये बघ लख प्रकाशात ती कशी दिसते. ती सुंदर दिसली तर ती सुंदर. थोडीशी आयडिया. अच्छा, मग आहे का मी सुंदर? आता एवढी लोक पाहतायत तुझ्याकडे म्हटल्यानंतर असशील सुंदर. नाही, तशी लोक तुझ्याकडेही पाहतायत. माझ्याकडे? मग तू आहेस का सुंदर? हे बैल पोळ्यासारखे आपण सजलोय ना, बैलासारखे, म्हणून बघतायत लोक आपल्याकडे. असो, पहिला प्रश्न असा, तुला स्वयंपाक येतो का? हो. म्हणजे खाणाऱ्याला तो पटतो ना स्वयंपाक म्हणून? हो. उत्तम. आता थोडासा नाजूक प्रश्न, तुला 3 सख्या बहिणी कशा? ते तू माझ्या बाबांना विचार. त्यांना कसं डायरेक्ट विचारू? मग आईला विचार. छे, त्यांना कसं विचारणार आपण? अरे, या दोघांनाच माहिती असणार ना ते. पण जाब विचारल्यासारखं नाही होणार का? बरं, मी सांगते. माझ्या आईला आधी मी झाले, मग माझ्या मागणं तिला तिळ झालं. काय डिलिव्हरी भयंकर असते माहितीये? हे तुमच्याकडे अनुवंशिक नाहीये ना? हो, अरे अनुवांशिकच आहे. आमच्या इकडे ना प्रत्येक पिढीतल्या बाईची डिलिव्हरी होते. हे तिळे होणं अनुवंशिक नाहीये ना? नाही, ते अनुवांशिकच आहे. म्हणजे या तिघी यापूर्वी कोणालाही झालेल्या नाहीयेत, कळलं? तू थोडीशी चिडलीस का? मी अजिबात नाही, उलट किती मज्जा येते मला. हा बाजार, हा उकाडा आणि हे तुझे प्रश्न, हा असा अंगांगातून निखळणारा घाम. कसं अगदी थंड थंड वाटतंय. इतकी धमाल येते म्हणून सांगू. आणि सकाळपासून काय काय घेतलंय आपण. 4 रुपयाचा कटिंग चहा, तोही 1/2. काय थोड्या थोड्या गमतीतनं संसार असा सुखाचा कसा करता येईल हे बघता येतं ना? अच्छा अच्छा, बसूया का आता आपण? गेले 2 तास झाले नुसते उंडारतोय आपण. हो, बसूया की कुठेतरी तासाभरानं. तासाभरानं? हो, म्हणजे काय, याच्यामध्ये थोडासा विचार आहे. मुलीला नीट चालता येतं की नाही? चालता येतं की नाही? चालता येतं की नाही? लंगडी घालू, लंगडी. पळ 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 पळ. का कबड्डी खेळू? कबड्डी 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 कबड्डी. अगं मुक्ता, मुक्ता. मुक्ता? मुक्ता म्हणजे जोगवा बघायला हवा. ए नदीच्या पल्याड आईचा गोधूळ, नदीच्या पल्याड आईचा गोधूळ. अरे थांब ना. येते येते, मला येते. हो 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 हो, लोक बघतायत. थोडासा रोमांस. हा असा? अंगावर रोमांच उठलं नुसते माझ्या. थोडीशी गंमत झाली. हा, थोडक्यात गंमत. अच्छा अच्छा. हॅलो. हा हो, अरे काल म्हटलं होतं ना तुला, कांद्या पोह्यांचा कार्यक्रम तिकडेच आले. हा, कसले काय रे? झाम्या आहे झाम्या. हा काय काय कसले काय रे? बोट लावायला पण थरथरतो. हा हा, इथनं झाल्यावर कट्ट्यावरच येणार आहे मी. चल चल, बाय, ठेवते. सी या. कोण कोण होता तो? मित्र. मित्र? तुला मित्र आहेत? चिक्कार, कट्ट्यावर फेमस आहे मी.
मी पण फेमस आहे. मला सुद्धा खूप मैत्रिणी आहेत. किती? तुला कपडे धुता येतात? तू उतरवलं नाहीस ना तर तुझ्या सकट धुवून वाळत टाकलं. वा, मज्जा. तुला असं केर काढता येतो? पंखे वगैरे असे पुसता येतात? तू आमच्या मोलकरणीशीच का नाही लग्न करत? तिला हे सगळं उत्तम जमतं, म्हणजे धुणी भांडी केर वारे वगैरे. आणि शिवाय ना चांगली धिप्पाड दणकट आहे, मज्जा येईल तिच्याच लग्न कर. तसं नाही, बाईला संसाराची आवड आहे की नाही विचारून घ्यावं, थोडीशी गंमत. अच्छा, अच्छा, अच्छा. आता शेवटचा प्रश्न. हा. तुझा इतिहास कसा आहे? अच्छा, म्हणजे कॅरेक्टर. तुला माझं कॅरेक्टर जाणून घ्यायचंय आहे ना? माझं कॅरेक्टर एकदम क्लीन आहे. म्हणजे बघा, मला कोणतंही व्यसन नाहीये. माझे डॉक्टर, टेलर, जिम इन्स्ट्रक्टर सगळे स्त्रीलिंगी आहेत. मला चावट वात्रट छछोर विचार असे अजिबात मनात येत नाही. वा 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 वा, अतिउत्तम. अजून एक प्रश्न. काय? समजा उद्या आपल्याला मूल झालं. उद्या? उद्या म्हणजे भविष्यात मूल होईल ना? होईल. म्हणजे आपण प्रयत्न करूच ना. अच्छा अच्छा. हा, तर त्या बाबतीत सगळा अनुभव आहे ना? हो, चिक्कार अनुभव आहे मला. म्हणजे बघा, बाळाचं शी काढणं, मालिश करणं, न्हाऊ माखू घालणं, शिवाय हागरा बाळसं, ओकरा बाळसं, BCG, ट्रिपल पोलिओचे डोस, सगळं सगळं माहितीये मला. वा वा वा, घरामध्ये छोटं मूल आहे वाटतं. हो, आहे ना, छोटशे. आत्ता कुठे बोलायला लागले. आशीर्वाद नाव आहे त्याचं. काकांचं मूल आहे? नाही, माझ्या इतिहासात फार पूर्वी ना मी थोडीशी चूक केली होती, त्याचाच आशीर्वाद आहे हा. बघूया तुमची ही थोडीशी चूक कशी वाटली आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई. सिद्धेश्वर, दरवेळेला तू काहीतरी वेगळं बेअरिंग घेतोस आणि ते मला खूप आवडतं. आणि श्रद्धा, तुझी एनर्जी नेहमी आणि तुझं म्हणजे जे प्रामाणिकपणे कॉमेडीला तू वाहून जातेस ना, ते मला भरपूर आवडतं. आज थोडासा 19 असं झाला असं मला वाटतं. बट एनिवे, कीप इट अप ॲज ऑलवेज. निर्मितीताई. मला श्रद्धा खूप आवडली. तुझ्या सगळ्या रिॲक्शन सकट खूप आवडलीस तू आज मला. सिद्धेश्वर, बेअरिंग खूप छान होतं, पण ना जसं मी त्यांना सांगितलं की खूप स्पीड लागला होता, आज खेचलं गेलं होतं थोडंसं. मला वाटतं की थोडंसं विसरत होतात का तुम्ही? एंडच्या पोर्शनला जास्त तू हा, जाणवण्या इतपत ते व्हायला नको. ऑल द बेस्ट पुढच्या ऍक्ट साठी. मस्त करा. बघूयात ही वधू परीक्षा परीक्षकांना कशी वाटली आणि किती गुण देणार. 9 गुण. रेणुकाताई. ना 10 बघायचं का तुमच्याकडून? 8 गुण. निर्मितीताई. रेणुका काय म्हणाली कळलंय ना? 8 गुण. एकूण 25 गुण. तेव्हा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.